नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे ऑपरेशन सिंदूर आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरती सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे ऑपरेशन सिंदूर आणि राष्ट्रीय सुरक्षा निबंध किंवा ऑपरेशन सिंदूर निबंध. समुद्राच्या गाभाऱ्यात शौर्य गाजले वीरांचे. समुद्राच्या गाभाऱ्यात शौर्य गाजले वीरांचे. ऑपरेशन सिंदूर चमकले, नाव उजळले भारताचे. ऑपरेशन सिंदूर चमकले, नाव उजळले भारताचे. समुद्राच्या गाभाऱ्यात शौर्य गाजले वीरांचे. ऑपरेशन सिंदूर चमकले, नाव उजळले भारताचे. भारत हा शांततेचा, अहिंसेचा आणि लोकशाहीचा पुजारी देश आहे. मात्र जेव्हा देशाच्या सुरक्षिततेवर गदा येते तेव्हा आपल्या शूर सैनिकांनी नेहमीच छाती पुढे करून मातृभूमीचे रक्षण केले आहे. राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सीमारेषेवरील लढाई नसून देशातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षतेशी निगडीत असते. आपले सैन्य दल, नौदल व वायुदल नेहमी सज्ज असतात. याच धाडसी कामगिरींपैकी एक म्हणजे ऑपरेशन सिंदूर होय. सुरक्षित मातृभूमी स्वप्न प्रत्येकाचे. सुरक्षित मातृभूमी स्वप्न प्रत्येकाचे. शौर्याने जपतो सैनिक जीवन राष्ट्राचे. शौर्याने जपतो सैनिक जीवन राष्ट्राचे. सुरक्षित मातृभूमी स्वप्न प्रत्येकाचे. शौर्याने जपतो सैनिक जीवन राष्ट्राचे. ऑपरेशन सिंदूर हे भारतीय नौदलाने राबवलेले एक महत्त्वाचे अभियान होते. शत्रू राष्ट्राकडून मिळालेली सिंदूर नावाची पाणबुडी कार्यान्वित करण्याचे आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम या ऑपरेशनद्वारे पार पडले. भारताच्या समुद्री सुरक्षेसाठी पाणबुड्यांची भूमिका फार महत्त्वाची असते. खोल समुद्रात शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवणे, त्यांना प्रत्युत्तर देणे आणि समुद्री सीमांचे रक्षण करणे हे कार्य पाणबुड्या समर्थपणे पार पाडतात. ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय नौदलाची ताकद अधिकाधिक बळकट झाली. समुद्राची राखण पाणबुडीचा शौर्य संचार. समुद्राची राखण पाणबुडीचा शौर्य संचार भारताच्या नौदलाला सलाम शतवार. भारताच्या नौदलाला सलाम शतवार.
समुद्राची राखण, पाणबुडीचा शौर्य संचार, भारताच्या नौदलाला सलाम शतवार. राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सैन्य दलांची जबाबदारी नाही. देशातील प्रत्येकाने आपल्या भूमिकेतून योगदान द्यायला हवे. शिस्त, जागरूकता, देशभक्ती, विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर आणि माहिती सुरक्षेवर भर देऊन आपण राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करू शकतो. शत्रूचे हल्ले हे फक्त शस्त्रांनीच होतात असे नाही, तर सायबर हल्ले, दहशतवाद, माहिती युद्ध या नव्या आव्हानांनाही सामोरे जावे लागते. अशा वेळी ऑपरेशन सिंदूर सारख्या मोहिमा आपल्या सैन्याची तत्परता आणि शौर्य दाखवून देतात. शत्रूंच्या नजरेत भयाची झाली लहर, शत्रूंच्या नजरेत भयाची झाली लहर. ऑपरेशन सिंदूरमुळे बळकट भारताचा कहर, ऑपरेशन सिंदूरमुळे बळकट भारताचा कहर. शत्रूंच्या नजरेत भयाची झाली लहर, ऑपरेशन सिंदूरमुळे बळकट भारताचा कहर. आजचा युवक राष्ट्रीय सुरक्षेबाबत जागरूक राहिला पाहिजे. देश प्रथम ही भावना मनामध्ये असली तर कोणतेही संकट आपण सहज पार करू शकतो. सैनिकांच्या शौर्य कथा, त्यांचे पराक्रम हे नवी पिढीला प्रेरणा देतात. आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि राष्ट्राचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. ऑपरेशन सिंदूर आपल्याला राष्ट्रीय सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करून जाते. सुरक्षेची गाथा, शौर्याची ओळख खरी. सुरक्षेची गाथा, शौर्याची ओळख खरी. ऑपरेशन सिंदूर अमर, भारताची शान तरी. ऑपरेशन सिंदूर अमर, भारताची शान तरी. सुरक्षेची गाथा, शौर्याची ओळख खरी. ऑपरेशन सिंदूर अमर, भारताची शान तरी. ऑपरेशन सिंदूर सारख्या धाडसी मोहिमा आपल्याला दाखवून देतात की भारताचा लष्कर केवळ सीमा नाही तर समुद्र, आकाश आणि सायबर जगतातही अजय आहे. राष्ट्रीय सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य पार पाडले तर भारताची शक्ती अजिंक्य राहील. तर भारताची शक्ती अजिंक्य राहील. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये.